धुळ्यात गुटखा पान मसाल्याची मोठी कारवाई, 50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. गुजरात महाराष्ट्र सीमा भागात गुटखा तस्करीला ओत, कोम्बिंग ऑपरेशनची मागणी. अन्न व औषध प्रशासनाच्या सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत धुळ्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. 24 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल उदय काठेवाडी परिसरात 2 वाहनांची तपासणी केली असता तब्बल 44,050 पॅकेट्स प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आलेत. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 50,54,900 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मिळालेल्या माहितीनुसार MS04 JK 6975 आणि GJ 26T4538 या वाहनांमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला व तंबाखूची वाहतूक केली जात होती. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्यानंतर दोन्ही वाहनं पुढील कारवाईसाठी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या प्रकरणी कल्पेशभाई मनुभाई गामित, गुलाब चिवल्या गामित, देविया दिवाणजी गामित आणि दाऊद विलीनभाई गामित सर्व राहणार सिनोद ओटा सोनगड तापी गुजरात यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सह आयुक्त अन्न नाशिक मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त अन्न धुळे गोपाल माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, सुवर्ण महाजन, अरविंद राऊत आणि दाभाडे यांनी केल्या. सीमा भागातील तस्करीवर कठोर कारवाईची मागणी. तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. त्यांच्या सेवनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. असं असतानाही महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी सुरू असल्यानं सीमावर्ती भागातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. महाराष्ट्र गुजरात सीमा भाग अवैध धंद्यांचं केंद्र बनू नये यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुटखा तस्करीची साखळी उद्ध्वस्त करावी अशी मागणी जोर धरू लागली. केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता या तस्करी मागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि विक्रीचे नेटवर्क शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होते. अन्न व औषध प्रशासनानं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पंचतारका न्यूज चॅनलसाठी जितेंद्र गुरव, धुळे साक्री.